Audio Jungle. Audio Jungle. Hey, good morning, my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics with me. नेहमीप्रमाणे एन्जॉय करताय मॅथमॅटिक्स. आपण स्टार्ट केला आहे 7th स्टँडर्डचा 7th मॅथ्स चॅप्टर नंबर 3 ज्याचं नाव आहे HCF आणि LCM, की जो युजफुल आहे सगळ्या स्टँडर्डच्या विद्यार्थ्यांसाठी. कारण HCF आणि LCM म्हणजे लसावी आणि मसावी ही कन्सेप्ट सगळ्यांसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळे सगळ्यांसाठी हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे. तर आपण बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 14 मधले पुढचे काही एक्झाम्पल. सो लेट्स सी स्टुडंट, तुम्ही पण माझ्यासोबत पेन, तुमची नोटबुक, तुमचं बुक जे आहे ते घेऊन बसा आणि एन्जॉय करा मॅथमॅटिक्स. तुमच्या कन्सेप्ट क्लिअर करा DS डिजिटल स्कूल सोबत. स्टुडंट, दिस इज आवर थर्ड एक्झाम्पल इन प्रॅक्टिस सेट 14. फाइंड द LCM. LCM फाइंड करायचं आता तुम्हाला तर इझिली फाइंड करता येईल कारण आपल्याला HCF LCM दोघंही फाइंड करता. आपण पटापट फाइंड करूया. मग 36 आणि 42 अशा पद्धतीने आपण लिहून घेऊया. शेवटी 6 आणि 2 आहे म्हणजे कशाने भाग जाणार आहे 2 ने. सो 2 1 जा 2, तिथे उरला 1 आणि 2 8 जा 16 आलेला आहे. 2 2 जा 4 आणि 2 1 जा 2. सो अशा पद्धतीने 18 आणि 21 आलेला आहे. आता हे दोघंही कुठल्या टेबलमध्ये येणार आहे? येस, इट इज नथिंग बट इन द टेबल ऑफ 3. सो 3 1 जा 3, 3 6 जा 3 5 जा 15, 3 6 जा 18. सो 3 6 जा 18 आणि 3 7 जा इथे 21 आलेला आहे. सो अशा पद्धतीने आपल्याला इथे कॉमन म्हणजे हा HCF आलेला आहे. पण LCM जर फाइंड करायचं असेल तर आपल्याला कॉमन आणि अनकॉमन यांचं मल्टिप्लाय करावं लागतो. आता 6 आणि 7 हे कुठल्याही एका टेबलमध्ये नाहीये. म्हणजे LCM म्हणजे काय येणार आहे आपलं? कॉमन फॅक्टर कुठले आहे आपले? हे दोन्ही 2 and 3. त्यानंतर हे अनकॉमन कुठले आहे? 6 and 7. यांचं मल्टिप्लाय केलं की आपल्याला मिळणार आहे आपला LCM. सो 2 3 जा 6, 6 into 6 into 7. सो 6 6 जा 36, 36 into 7. जर आपण इथे कॅल्क्युलेशन केलं 36 into 7, सो इथे 42 आला, इथे 21, 7 3 जा 21 plus 1 20, 21 plus 4 25 येणार आहे. सो 252 इज युअर LCM. सो तुमच्या याचा LCM आलेला आहे 252. एवढं सिंपल हे एक्झाम्पल आहे. आता नेक्स्ट एक्झाम्पल तुम्ही इझिली फाइंड करू शकता. लेट्स सी. सो व्हॉट इज आवर नेक्स्ट एक्झाम्पल? 15 25 and 30. आता तुम्ही बघितलं लगेच तुमच्या लक्षात येईल की याला 5 ने भाग जाणार आहे. सो 5 1 जा 5, 5 3 जा 15 आणि 5 5 जा 25 and 5 6 जा. सो अशा पद्धतीने HCF तर 5 आलेला आहे कारण 3 5 6 हे पुढे एकाही टेबलमध्ये येत नाही. पण आपल्याला LCM फाइंड करायचं आहे. मग आपण परत इथे 3 आणि 6 ला भाग जातोय. 3 1 जा 3, 5 ॲज इट इज 3, 2 जा 6 आणि पुढे हे 5 आणि 2 एका टेबलमध्ये नाहीये. सो LCM म्हणजे काय असणार आहे आपला? कॉमन आणि अनकॉमन. सो व्हॉट इज कॉमन हिअर? 5 इज अ कॉमन आणि उरलेले जे आहेत अनकॉमन त्याचं मल्टिप्लाय 5 into 3 into 5 into 2. सो हिअर 5 3 जा 15, 5 2 जा 10. सो 15 into 10, all of you know, only we have to give the 1 0. So 150 is your LCM. So 15 25 30 चा LCM आलेला आहे 150. Let's see the next example. So student, this is our next example. चला फटाफट फाइंड करूया याचा LCM. 18 42 आणि 48 सगळ्यांना तुम्ही जर विचार केला तर शेवटी 8 आहे, 2 आहे, 8 आहे. मग 2 ने भाग देऊया. सो 2 1 जा 2, 2 9 जा 18. सो इथे 2 2 जा 4, 2 1 जा 2, देन 2 2 जा 4 and 2 4 जा 8. ठीक आहे. सो 2 ने भाग गेलाय पण 2 ने ह्या 9 आणि 21 ला काही भाग जात नाही म्हणजे आपल्याला इथे चेंज करावं लागणार आहे. 3 ने भाग द्यावा लागणार आहे कारण इथे 9 आहे, 21 आहे, त्यानंतर 24 पण आहे 3 च्या टेबलमध्ये. सो 3 1 जा 3, 3 3 जा 9, 3 7 जा 21 आणि 3 8 जा 24. अशा पद्धतीने इथे आलेले आहे. पुढे 3 7 8 हे कुणाच्याही टेबलमध्ये नाही. सो आपण इथे LCM फाइंड करू शकतो. दॅट इज मल्टिप्लिकेशन ऑफ कॉमन. सो हे ते 2 आणि 3 आणि इथे 3 into 7 into 8. अशा पद्धतीने या सगळ्यांचं मल्टिप्लाय केलं की आपल्याला मिळणार आहे या संख्येचा LCM. सो 2 3 जा 6, 7 3 जा 21 ॲज इट इज. सो इथे 21 6 जा 6 1 जा 6, 126 into 8. 126 into 8 करून घेऊया म्हणजे आपल्याला LCM मिळेल. सो 8 6 जा 48, 8 2 जा 16, 16 plus 4 20. सो 8 1 जा 8, 8 plus 2 10. सो आपला LCM आपल्याला मिळालेला आहे या संख्येचा किती आलेला आहे? 1008.
सो हे आलेला आहे तुमचा एलसीएम. एवढा मोठा सुद्धा एलसीएम इथे येऊ शकतो. ओके सर, समजत नसेल तर परत परत एकदा रिपीट करून बघा, पण तुमच्या कन्सेप्ट आय थिंक एकदम छान इथे क्लिअर होत असेल. लेट्स सी द नेक्स्ट एक्झाम्पल. सो स्टुडंट, नेक्स्ट एक्झाम्पल इज 4, 12 and 20. तिघही 4च्या टेबलमध्ये आहे, तिघही 2च्या पण टेबलमध्ये आहे. सो 2 2 जा 4, 2 6 जा 12, 2 1 जा 2, 2 0 जा 0. परत हे सगळे 2च्या टेबलमध्ये, 2 1 जा 2, 2 3 जा 2, 5 जा. सो आपला इथे कॉमन फॅक्टर मिळालेले आहे आणि अनकॉमन पण मिळालेले आहे, कारण 3 आणि 5 परत कुठल्याही एका पाड्यामध्ये येत नाहीये. सो 2 into 2 हे दोघं आणि इकडे 3 आणि 5, 3 into 5 यांचं मल्टिप्लाय करूया. 2 2 जा 4, 3 5 जा 15. सो 15 4 जा, ऑल ऑफ यू नो, 15 4 जा 60. सो 60 इज युअर एलसीएम. इथे आपल्याला एलसीएम मिळालेला आहे 60. दिस इज द एक्झाम्पल नंबर 5 इन क्वेश्चन नंबर 3 मधलं 5वं उदाहरण आहे. एवढं 4 संख्या म्हणून घाबरून जायचं काम नाहीये. नेहमीप्रमाणे सेम प्रोसिजर करायची. 24, 40, 80, 120 सगळ्यांना 2 ने भाग जातोय. तुम्ही जर ऑब्झर्व केला तर 2 ने भाग देऊया पटापट. 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 2 जा 4, 2 0 जा 0, 2 4 जा 8, 2 0 जा 0, 2 6 जा 12 and 2 0 जा 0. ठीक आहे. त्यानंतर परत सगळ्यांना आपण 2 ने भाग देऊया. 2 6 जा 12, 2 1 जा 2, 2 0 जा 0, 2 2 जा 4, 2 0 जा 0. हा कॅल्क्युलेशन आता तुम्हाला फास्ट जमणार आहे. 2 3 जा 6, 2 0 जा 0. ठीक आहे. परत आपण बघितलं, ऑब्झर्व केलं तर 2 ने परत भाग जातोय. सो 2 1 जा 2, 2 3 जा 6, इथे 2 5 जा 10, 2 1 0 2 1 जा 2, 2 0 जा 0 and here 2 1 जा 2 उरला 1, 2 5 जा 10. ठीक आहे. सो इथे इथे बघा 30चा हाफ केल्यानंतर काय येणार आहे 15 येणार आहे. सो आता इथे मात्र 2 ने भाग गेला, पण 3 5 10 15 या तिघांना 5 ने भाग जातो. आपण परत काय करूया, इथे 5 ने भाग देऊया. सो 3 ॲज इट इज ठेवूया. 5 1 जा 5, 5 2 जा 10 आणि 5 3 जा 15. मग आता याला परत आपण 3 3 इथे डबल आहे म्हणून 3 ने भाग देऊया. सो 3 1 जा 3, इथे 1 ॲज इट इज 2 ॲज इट इज 3 1 जा 3. पुढे आपण 2 ला आपण हे करूया, 1 येईपर्यंत करूया. हे 1 1 ॲज इट इज 2 1 जा 2, 2 1 जा 2. सो या सगळ्यांचं मल्टिप्लाय म्हणजे तुमचं असणार आहे एलसीएम. सो आपण इथे एलसीएम फाइंड करूया. सो व्हॉट इज आर एलसीएम? 2 into 2 into 2 into 5 into 3 into 2. So this is our LCM. मग आपण 2 किती वेळा आहे? So 2 is 3 times. Okay. Next one into 5 into 3 into 2. So 2 1 जा 2, 2 2 जा 4, 4 2 जा 8, 8 आला आहे. 5 3 जा 15, 15 2 जा 30, 5 3 15, 15 2 30 आलेले आहे. सो यांचं जर मल्टिप्लाय केलं तर 8 0 जा 0, 8 3 जा 24 येतोय. सो आपला एलसीएम इथे आलेला आहे या सगळ्या संख्यांचा किती आलाय 240. सो आय थिंक क्वेश्चन नंबर 3 जो आहे तो सगळ्यांचा छानपैकी क्लिअर झाला असेल. लेट्स सी द नेक्स्ट क्वेश्चन. सो स्टुडंट, दिस इज क्वेश्चन नंबर 4 इन प्रॅक्टिस सेट 14. आज आपण कव्हर करणार आहोत क्वेश्चन नंबर 3 की जो आपला कम्प्लीट झाला आहे, आणि आपण करणार आहोत क्वेश्चन नंबर 4. बाकीचे क्वेश्चन्स आपण हे पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. सो व्हॉट इज आर क्वेश्चन नंबर 4? 4 मार्काचा प्रश्न आहे. सो सगळ्यांनी नीट छानपैकी लक्ष द्या, समजून घ्या. फाइंड द स्मॉलेस्ट नंबर विच हॅव डिवायडेड बाय 8 9 10 15 20. स्मॉलेस्ट नंबर शोधायचा आहे. स्मॉलेस्ट नंबर, स्मॉलेस्ट म्हणजे तुम्हाला सांगितलं लिस्ट कॉमन फॅक्टर म्हणजे काय फाइंड करायचं आहे. पहिले प्रश्नाचा अर्थ समजला पाहिजे की आपल्याला इथे एलसीएम फाइंड करायचा आहे. सो इथे एलसीएम आपल्याला फाइंड करायचा आहे आणि ह्या विच वेन डिवायडेड ह्या सगळ्यांनी भाग दिल्यानंतर 8 9 10 15 20 ने भाग दिल्यानंतर लिव्ज म्हणजे सोडणे, 5 हा रिमाइंडर आला पाहिजे. रिमाइंडर म्हणजे बाकी तुम्हाला माहिती आहे की 5 हे उरले पाहिजे. सो आपल्याला काय करायचं, पहिली गोष्ट तर आपल्याला समजली आहे की स्मॉलेस्ट नंबर म्हणजे आपल्याला इथे काय फाइंड करायचं आहे. स्मॉलेस्ट नंबर मीन्स वी हॅव टू फाइंड हियर एलसीएम अँड व्हॉट वी वॉन्ट रिमाइंडर म्हणजे आपल्याला बाकी पाहिजे. किती उरले पाहिजे शेवटी 5. रिमाइंडर आपल्याला 5 आले पाहिजे. ठीक आहे. आपण पटापट काय करूया, पहिले ह्या सगळ्यांचा एलसीएम फाइंड करून घेऊया म्हणजे आपल्याला पहिले सोपं जाणार आहे. सो आपण याचा एलसीएम फाइंड करून घेऊया. 8 9 10 15 आणि 20. सो हे सगळे एका टेबलमध्ये नाहीये, पण 8 10 आणि 20 हे 2च्या टेबलमध्ये आहे म्हणून आपण 2 ने भाग देऊया. 2 4 जा 8, 9 ॲज इट इज, 2 5 जा 10, 15 ॲज इट इज, 2 1 जा 2, 2 0 जा
0. ठीक आहे, अजूनही भाग जातोय 2 ने. 2 2 जा 4, 9 ॲज इट इज, 5 ॲज इट इज, 15 ॲज इट इज अँड 2 5 जा 10. ठीक आहे, सो याच्यानंतर मात्र कशाने भाग जातोय बघा इथे परत 2 ने भाग जातोय. म्हणजे 2 ने फक्त 2 ला भाग जाईल किंवा मग 5 15 5 ला परत कशाने जातोय 5 ने भाग जातोय. आपण मग या मोठ्या संख्यांना भाग देऊन घेऊया. 2 9 ॲज इट इज, 5 1 जा 5, 5 3 जा 15 आणि 5 1 जा 5. ठीक आहे, 5 ने या सगळ्यांना भाग गेला. त्यानंतर 9 आणि 3 उरले, याला 3 ने भाग जातोय. सो हिअर आपण 3 ने भाग देऊया. 2 ॲज इट इज, 3 3 जा 9, इथे 1 ॲज इट इज, परत 3 1 जा 3, 1 ॲज इट इज. मग आता उरले काय 2 आणि 3, याचं पण आपण 1 पर्यंत करून घेऊया. 2 1 जा 2, 3 ॲज इट इज हे सगळं, परत 3 1 जा 3. हे सगळ्यांना स्टेप माहिती आहे, त्याच्यामुळे शेवटी आपण 1 येईपर्यंत हे अशा पद्धतीने करून घेतलंय. आता या सगळ्यांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला मिळणार आहे तुमचा एलसीएम. सो एलसीएम किती आला? 2 × 2, 3 टाइम्स बघा इथे 1 2 3, 1 2 आणि 3 टाइम्स 2 आलाय. आपण हे सेम या पद्धतीने लिहून घेऊ, म्हणजे कॅल्क्युलेशनला सोपं जाणार आहे. 5 किती वेळा आलाय? एकदाच आलेला आहे 5. आणि 3 कितीदा आलाय? 3 2 टाइम्स. सो 3 × 3. आता आपल्याला एलसीएम मिळेल. सो 2 2 जा 4, 4 2 जा 8, 5 3 जा 15, और इथे 5 ॲज इट इज ठेवूया आणि 3 3 जा 9. सो 8 5 जा 40, 40 × 9. सो एलसीएम आपल्याला मिळालेला आहे. इथे किती मिळालं एलसीएम? 9 4 जा 36. सो 360 मिळालेला आहे एलसीएम. पहिली गोष्ट आपल्याला इथे 2 मार्क्स मिळाले. एलसीएम हा आपल्याला इथे मिळालेला आहे. मग आता त्यांनी दुसरी अट काय घातली की या सगळ्यांनी डिवाइड केल्यानंतर रिमाइंडर हा 5 आला पाहिजे. रिमाइंडर आता 360 ला डिवाइड केल्यानंतर रिमाइंडर 5 आला पाहिजे. म्हणजे काय करावं लागणार आहे आपल्याला? या 360 मध्ये 5 काय पाहिजे? ऍड करावं लागणार आहे. सो नेक्स्ट कंडिशन बाय द गिवन कंडिशन, त्यांच्या दिलेल्या अटीनुसार वी वॉन्ट दॅट इज रिमाइंडर 5. काय पाहिजे आपल्याला? रिमाइंडर 5. दॅट्स वाय नंबर काय येईल मग? 360 मध्ये जर आपण 5 मिळालं तर प्रत्येकाने जर तुम्ही डिव्हाइड करून बघितलं 365 ला 8 ने करा, 9 ने करा, 10 ने करा, 15 ने करा किंवा 20 ने करा. तुम्ही स्वतः हे घरी करून बघा. 365 ला जर डिवाइड केलं तर 5 हा रिमाइंडर येणारच आहे. साधी गोष्ट 10 ने जर केलं, 10 ने जरी डिवाइड केलं, 10 3 जा किती येणार आहे? तिथे 6 उरणार. परत किती? 10 6 जा 60, परत 5 रिमाइंडर उरणार आहे. म्हणजे साधं एक्झाम्पल दिलं, तुम्ही सगळ्यांनी करून बघा. त्याचा रिमाइंडर काय असणार? तुमचा 5 असणार आहे. सो अशा पद्धतीने आपण प्रॅक्टिस सेट 14 मधले क्वेश्चन नंबर 3 आणि 4 आज कव्हर केला. सो हे नॉलेजफुल व्हिडिओ नक्की तुमच्या नॉलेजमध्ये भर पडत असेल. तुम्हाला जर फायदा होत असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. चला भेटूया आपल्या नेक्स्ट टॉपिकसह, नेक्स्ट इंटरेस्टिंग टॉपिकसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय स्टुडंट्स.